राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकणाच्या दौऱ्यावर आहेत। कोकणातील रत्नागिरीमधील राजापूरमधील राजीव गांधी स्टेडियमवर आज शिवसंकल्प अभियान होणार आहे आणि त्यासाठी ते संबोधित करण्यासाठी येणार आहेत। मी सध्या हेलिपॅडवर आहे। रांत या हेलिपॅडवर मुख्यमंत्री उतरणार आहेत। त्या अगोदर ते मुंबईतून रत्नागिरी विमानतळावर उतरतील आणि तिथून या हेलिपॅडवर उतरणार आहेत आणि त्यानंतर ते ज्या ठिकाणी जाहीर सभा आहे त्या ठिकाणी जाणार आहेत। आपण या ठिकाणी जर पाहिलं असेल तर पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर मिशन 48 शिवसंकल्प अभियान आहे आणि त्या अंतर्गत मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे त्या संदर्भात युतीमध्ये कुठेतरी धुसफूस चालू आहे। कारण या अगोदर उदय सामंत यांनी किरण सामंत यांचं नाव पुढे केलं होतं, तर नारायण राणेंनी देखील यावर भाष्य केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं असेल तर भाजपकडून प्रमोद जठार आणि रवींद्र चव्हाण यांच्या देखील नावाची चर्चा आहे। त्यामुळे मिशन 48 अंतर्गत या ठिकाणी किरण सामंत यांचं नाव जाहीर करणार का अशी उत्सुकता जी आहे ती शिवसैनिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबत जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री आज राजापूरमध्ये येत आहेत आणि एकंदरच पाहिलं असेल तर याच परिसरात रिफायनरी देखील होते आणि त्यामुळे रिफायनरी विरोधक जे आहेत ते आज मुख्यमंत्र्यांना भेटतील अशी देखील कुठेतरी चर्चा आहे। त्यामुळे एकंदरीत या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पूर्ण दौऱ्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, रत्नागिरी, राजापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।